अक्षय तृतीयाला 18 पैकी केवळ 2 उपाय केल्याने मिळेल अक्षय धनलाभ. अक्षय तृतीया महापर्व या दिवशी मंगळ कार्य मुहूर्त न बघता देखील कार्य करता येतात, कारण हा दिवस शुभ असल्याचे मानले गेले आहे. या दिवशी केलेले दान नष्ट होत नाही, त्याचे फळ अनेक जन्मांतर मिळत असते. तर आज आपण जाणून घेणार आहोत की कसे कोणते काम आहे जे या दिवशी केले जाऊ शकतात, आणि आम्ही आपल्याला 18 विकल्प देत आहोत. त्यातून आपण 2 कामं देखील केले तरी अक्षय धनलाभ होण्याचे तुम्हाला योग घडतील आणि देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहतील. तर चला बघूया आपण या व्हिडिओतून कोणते कामं आहेत. पहिलं म्हणजे या दिवशी लोकांना गोड पदार्थ खाऊ घालावे आणि शीतल पाणी प्यायला द्यावे. दुसरं म्हणजे उन्हाळ्यापासून बचावासाठी गरजू लोकांना छत्री, मटका आणि पंखा दान तरी करावा. तिसरं म्हणजे मंदिरात किंवा सार्वजनिक स्थळी प्याऊ किंवा वॉटर कूलर वापरण्यासाठी व्यवस्था करावी. भंडारा करून गोड जेवण करावे, त्याने अनन्य पुण्य मिळतं. चौथं म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रभू विष्णूंची देवी लक्ष्मीसह पूजा करावी. पाचवं आहे अक्षय तृतीयाला प्रभू विष्णूंना पिवळं फूल अर्पण करावे आणि पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे 9 दिवे लावून पूजा करावी. सहावं आहे श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ आणि श्रीसूक्त पाठ केल्याने जीवनात धन, यश, पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. सातवं म्हणजे आजारामुळे त्रस्त असणाऱ्यांनी या दिवशी रामरक्षा स्तोत्र पाठ अवश्य केले पाहिजे. अक्षय तृतीयेला चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करणे सुद्धा शुभ मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन वस्त्र धारण करून मंदिरात अन्न आणि फळं दान करावे. तसेच रुग्णालयात गोड पदार्थ, पाणी, फळं हे सुद्धा दान केल्याने अनन्य पुण्य प्राप्ती होते. तसेच या दिवशी आपल्या मित्रांना किंवा विद्वान लोकांना धार्मिक पुस्तक दान करावे. तसेच देव, गुरु, गृहस्थप्रती प्रसन्न होतात. तसेच विद्यार्थ्यांना या दिवशी कठीण परिश्रम करण्यासाठी प्रतिज्ञा केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी देवासमोर संकल्प घ्यायला हवा आणि आता कठीण परिश्रम करेल. तसेच आई वडील आणि गुरूंचा आशीर्वाद घ्यायला हवा, कारण या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद सुद्धा फळदायी ठरतो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य प्रारंभ करता येतील. तसेच वाहन खरेदी करू शकता किंवा घरात मंगळ कार्य करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नाही. या दिवशी छत्री दान करावे. तसेच जागोजागी लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करावी. तसेच आहारात सातूचे सेवन करावे. या दिवशी सातू सेवनाचे अत्यंत महत्त्व आहे. मंदिरात पाण्याचे पात्र आणि पूजा स्थाळ, घंटा व इतर पूजेचे सामान तुम्ही दान करू शकता. तसेच देवघरात पूर्ण 24 तास तुपाचा अखंड दिवा सुद्धा लावू शकता. या दिवशी श्री रामचरित मानस मधील अरण्यकांड पाठ करावे. यात प्रभू श्री राम ऋषी आणि महान संतांना दर्शन देतात. याने जन्मजन्मांतराचे पुण्य फळ प्राप्त होतं. याने रामकृपा सुद्धा मिळते. तर मित्रांनो, या व्हिडिओतून तुम्हाला हे सांगणं आहे की वरचे 18 उपाय आहेत, ते उपाय तुम्ही त्यातले 2 उपाय जरी केले तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी, तरी खूप पुण्य लाभ होते. कारण अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. सो जास्त करून या दिवशी तुम्ही जास्त दानाचं तुम्ही कर्म केले तरी ते खूप फलदायी ठरते. गरजूंना दानधर्म करा, मंदिरात दानधर्म करा, पशुपक्ष्यांना खायला द्याला, इत्यादी बेसिक गोष्टी तुम्ही करू शकता. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंट करून नक्की कळवा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला रोज माझ्या चॅनलला मिळून जातील.